नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तर टायटलवरती मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की आपला 1934चा मित्रांनो आपला प्रवास थांबलेला आहे आणि त्याच्या कोणत्याही मेमरीज मी तुमच्यापर्यंत शेअर करू शकलो नाही। त्यामुळे सगळ्यांची मनापासून पहिले माफी मागतो, कारण ती देताना मला म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये मी खरंच नव्हतो। कारण ज्या गाडीने माझं नाव किंवा माझी ओळख तुमच्यापर्यंत पोहोचवली, आपली यूट्यूबची जर्नी पाहिली असेल, खूप साऱ्या मेमरीज आहेत, तर मी तिच्याबरोबरचे काही शेवटचे क्षण तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकत। कारण खूप पर्सनल त्या बॉन्डिंग आहे किंवा खूप पर्सनल असं रिलेशन आहे, जिने मला आज ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये एवढं मोठं केलं किंवा एवढं नाव कमवून दिलं। आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी तिच्यामध्ये माझ्या आठवणीच्या आहेत, तर त्याला फायनली आपण दिलेली आहे। कारण तुम्ही आधी ब्लॉग पाहिला असेल मागच्या महिन्यात, तर आपल्याला आजची शेवटची पासिंग पण झाली होती। 14 वर्ष तिला कंप्लीट झाले होते आणि ह्या 14 वर्षात ती आपल्याकडे आलेली मित्रांनो लॉकडाऊनच्या अगोदर, म्हणजे 5-5.5 वर्ष आपण तिच्याबरोबरचा प्रवास केला आहे। 3 लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे। कारण आता तिचं रनिंग किलोमीटर 2,99,000 किलोमीटरला आपण ती दिली। तर खूप साऱ्या मेमरीज होत्या। आणि मित्रांनो खरंच आपण काही म्हणतो की काही आठवणी असतात, काही प्रवास असतात जे खरंच मेमोरेबल राहतात। तर त्यातला असा प्रवास म्हणजे की जेव्हा मी लॉकडाऊनमध्ये माझे 2 व्यवसाय बंद झाले आणि हिला मी फक्त आईस्क्रीम डिस्ट्रीब्युशनसाठी घेतली होती, तर तो पण एक व्यवसाय बंद झाला आणि मला हा एकमेव सोर्स होता की मी हिच्यावरती काहीतरी सुरू करेल। तर तसंच ती जर्नी सुरू केली। म्हणजे तरकारी वाहण्यापासून, आंबे वाहण्यापासून, त्यानंतर पहिली माझी सगळ्यात म्हणजे मला जे ट्रान्सपोर्ट लाईनवरती एवढ्या लांबच्या जर्नी एवढ्या जुन्या गाडीवरती करण्याची डेअरिंग जी आली, तर ती कलकत्ता ट्रिप होती। लॉकडाऊनचा काळ नुसतंच सरला होता आणि मला कलकत्त्याचं बुकिंग आलं होतं। तर ते 4,000 किलोमीटरचा प्रवास मित्रांनो, मी आणि माझा बरोबर एक मी को ड्रायव्हर म्हणून किंवा मित्रच त्याला बरोबर घेऊन कलकत्त्याची जर्नी केली होती 4,000 किलोमीटरची, विदाऊट टीपी 5 राज्य क्रॉस करून। तर ती एक आठवण होती माझ्या लाईफमध्ये की मी तेवढी मोठी जर्नी करू शकलो। तर मी भारतातली कोणतीही जर्नी, कुठलाही प्रवास करू शकतो, म्हणून मी तिच्यावरती डेअरिंग करत गेलो। खूप साऱ्या म्हणजे जंगलाचे प्रवास असतील, अवघड घाट असतील, अशा बऱ्याचशा मेमरीज तुम्ही पण पाहिल्या असतील, मी पण पाहिल्यात। आणि फायनली शेवटी आपण तिला एक चांगल्या अमाऊंटवरती सेल केलेली आहे। तर कारण कसं व्हायचं मित्रांनो, तिचा एक वैयक्तिक 15 वर्षाची गव्हर्नमेंट नियमानुसार पासिंग राहते, त्यानंतर मग ती लोकली वगैरे वापरते। तर ती आपण ज्यांना दिली त्यांचा त्यांचा प्रश्न राहील की ती कोणाला द्यायची किंवा कशा पद्धतीने वापरायची। बट आत्तापर्यंत जो आपला प्रवास झाला, खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्यानंतर भरपूर अशा लॉंग रूटच्या सिरीज पाहिल्या असतील, एक महिन्याच्या ट्रिप्स पाहिल्या असतील, त्यानंतर चेन्नई बँगलोरची लाईन पाहिली असेल, साऊथ पाहिलं असेल, म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, त्यानंतर राजस्थान, MP, छत्तीसगड, ओडिसा, कलकत्ता, त्यानंतर साऊथचे सगळे राज्य, असं तिच्याबरोबरचा आपला प्रवास झाला। कमीत कमी 3 लाख किलोमीटरचा प्रवास आपण तिच्यावरती कंप्लीट केला होता। आणि जुनं जे विदाऊट सेन्सरचं इंजिन असतं ते खरंच खूप मजबूत असतं। तर त्याचं ते एक जित जागतं उदाहरण होतं। म्हणजे मी ज्यावेळेस लॉंग रूटवरती एखाद्या कोणत्या सिटीमध्येच थांबलो, तर त्यावेळेस मला विचारलं जायचं की एवढी जुनी गाडी असतानाही एवढ्या लांबचा प्रवास कसा होतो। तर मित्रांनो एकच सांगेल की आपल्या गाडीची काळजी तेवढीच घ्या जेवढी आपण आपल्या स्वतःची, आपल्या परिवाराची काळजी घेतो। तर ती तुम्हाला कुठेही आणि कसाही प्रवास करण्यासाठी नक्कीच फायद्याची ठरते। तर तशीच आपली जर्नी होती, जी की आपण कंप्लीट केलेली आहे आणि खूप साऱ्या मेमरीज आहेत। तर लवकरच 1934चं नवीन व्हर्जन आपल्याला बघायला भेटेलच। म्हणजे मी लगेच फायनल नाही करू शकणार की कोणती गाडी फायनल होईल किंवा तुम्हाला कोणती नवीन 1934 बघायला भेटेल किंवा कोणता नंबर भेटेल, अजूनही ते सगळं गुलदस्त्यात आहे। पण प्रयत्न चालू आहे, कारण आपण सुद्धा एक ड्रायव्हर आहे आणि ड्रायव्हर जास्तीत जास्त दिवस घरात बसू शकत नाही। तर चल लवकरच मित्रांनो तुम्हाला एक नवीन सरप्राईज बघायला भेटेल। आजच्या छोट्या ब्लॉगच्या माध्यमातून एक छोटीशी आठवण तुमच्यापर्यंत आणि छोटासा प्रवास तुमच्यापर्यंत शेअर करावासा होता। कारण मी गेले 15 दिवसात कोणताही ब्लॉग बनवला नाही किंवा बनवू शकलो नाही, कारण आपल्याला पळायची सवय आहे, लांब जाण्याची सवय आहे।
आणि घरात बसून किंवा मग घरी जरी असलो तरी ह्या सगळ्या गोष्टी करणं किती अवघड होऊन बसतं हे तुम्ही समजू शकताय. चला मित्रांनो, आजच्या छोट्या ब्लॉगच्या माध्यमातून एकच सांगेल की आपला 1934चा प्रवास इथं थांबलेला आहे, पण लवकरच तुम्हाला नवीन प्रवाससुद्धा बघायला भेटेल. त्यामुळे आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे जे काही ब्लॉग येतील ते तुम्हाला नवीन गाडीचे येतील, ते लवकरच तुम्हाला बघायला भेटतील. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, भेटूया.